श्री स्वामी समर्थ. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा 500 वर्षांचा संघर्ष. 1. बाबरने 1528 मध्ये आपला सेनापती मीर बाकी याला अयोध्येचे भव्य श्रीराम मंदिर पाडण्याचा आदेश दिला. इतिहासकार कानिंघम यांच्या अनुसार त्यावेळी श्रीराम मंदिर पाडण्यापासून वाचवण्यासाठी हिंदू बांधवांनी जीवाची बाजी लावली होती. 1,74,000 हिंदू वीरांनी बलिदान दिल्यावर मुघल श्रीराम मंदिराला हानी पोहोचवू शकले होते. मंदिर इतके मजबूत होते की ते तोडण्यासाठी तोफेच्या गोळ्यांचा वापर करण्यात आला. 2. श्रीराम मंदिराला नष्ट केल्यावर जलाल शाहने हिंदू वीरांच्या रक्ताचा वापर करून लखौरी विटांनी बाबरी मस्जिद निर्माण केली. 3. भीठी नरेश महताब सिंह यांना त्यावेळी मंदिरावर आक्रमण झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांनी बद्रीनाथ तीर्थयात्रा रद्द केली व सैनिकांबरोबर जाऊन मीर बाकीसोबत युद्ध केले. 17 दिवस चाललेल्या या भीषण युद्धामध्ये दोन्ही बाजूचे असंख्य सैन्य मारले गेले. शेवटी महताब सिंह यांच्यासोबत रामभक्त वृद्ध केहरी यांनाही वीरगती प्राप्त झाली. 4. हंसवर रियासतचे राजा रणविजय सिंह यांचे कुलपुरोहित देवदीन पांडे यांनी 70,000 योद्ध्यांना सोबत घेऊन श्रीराम जन्मभूमीसाठी बाबरच्या सेनेसोबत संघर्ष केला. युद्धामध्ये अत्यंत जखमी होऊन सुद्धा अनेक मुघल सैनिकांना मारले व शेवटी त्यांना वीरगती प्राप्त झाली. 5. हंसवर रियासतचे राजा रणविजय सिंह यांना आपले पुरोहित देवदीन पांडे यांच्या मृत्यूचा समाचार मिळाल्यावर त्यांनी आपल्या महाराणी जय कुंवरी यांना सत्ता सोपवली आणि ते स्वतः 25,000 सैनिकांसोबत श्रीराम जन्मभूमीला मुघलांपासून मुक्त करण्यासाठी निघाले व अत्यंत संघर्षानंतर वीरगतीला प्राप्त झाले. 6. राजा रणविजय सिंह यांच्या बलिदानानंतर महाराणी जय कुंवरी यांनी आनंद संप्रदायाचे महंत स्वामी महेश्वरानंद यांच्यासोबत मिळून श्रीराम जन्मभूमी मुक्त करण्यासाठीचा संघर्ष चालूच ठेवला. स्वामी महेश्वरानंद यांच्या नेतृत्वाखाली मठ, मंदिर आणि आखाड्यातील असंख्य नागा संप्रदाय, गोरक्षपंथी, दिगंबर, निर्मोही, निर्मले आणि निर्वाणी साधू संतांनीही शस्त्र उचलले. त्यांनी शत्रूवर हल्ला बोलून युद्धनीतीचा अवलंब केला. त्यावेळी मीर बाकी इतका घाबरला की ताशकंद या ठिकाणी पळून गेला. 7. त्यानंतर हुमायूच्या काळातही महाराणी जय कुंवरी आणि स्वामी महेश्वरानंद यांनी राम जन्मभूमीसाठी संघर्ष चालूच ठेवला. त्यांना 10व्या युद्धामध्ये यश मिळाले आणि श्रीराम जन्मभूमी 2 ते 3 वर्षांसाठी मुघलांपासून मुक्त राहिली. त्यानंतर दोन्ही योद्धा मुघलांच्या विशाल सेनेशी लढताना वीरगतीला प्राप्त झाले. 8. अकबराच्या काळात कोयंबतूर इथून आलेल्या रामानुज संप्रदायातील स्वामी बलराम आचार्य यांनी श्रीराम जन्मभूमीला मुघलांपासून मुक्त करण्यासाठी 20 युद्ध लढले. त्यानंतर बिरबल आणि तोडरमल यांच्या सल्ल्याने अकबराने तिथे एक छोटे मंदिर बनवण्याची अनुमती दिली. शाहजहाच्या काळापर्यंत त्या मंदिरात निर्विघ्न पूजा होत राहिली. 90 वर्षे निर्विघ्न पूजा झाल्यावर औरंगजेबाने आपला सेनापती जाबाज खान याला सेनेसोबत मंदिर नष्ट करण्यासाठी पाठवले. अयोध्येच्या अहिल्या घाटावर परशुराम मठ होता. तिथे बाबा वैष्णवदास राहत होते. त्यांच्यासोबत चिमटाधारी साधू संतांची एक विशाल शिष्य सेना होती. त्यांनी चिमटा आणि त्रिशूळाच्या सहाय्याने मंदिराची रक्षा केली. त्यामुळे जाबाज खान याला तिथून पळून जावं लागलं. 10.
औरंगजेबाने दुसऱ्या वेळी सय्यद हसन अली याला विशाल सेनेसोबत मंदिर नष्ट करण्यासाठी पाठवले। त्यावेळी बाबा वैष्णवदास यांनी वेळीच गुरु गोविंद सिंह यांच्याशी संपर्क साधला। ते त्यांच्या सेनेसोबत मंदिराची रक्षा करण्यासाठी अयोध्येला पोहोचले। त्यांनी साधू संतांच्या सेनेसोबत मिळून मुघल सेनेला धूळ चारली। सय्यद हसन अली हा सादतगंजच्या मोर्चामध्ये मारला गेला। 1664 मध्ये औरंगजेबाने पुन्हा एकदा विशाल सेना मंदिर नष्ट करण्यासाठी पाठवली, पण तोपर्यंत गुरु गोविंद सिंह पण परत आले होते। मुघल सेनेने पारावर बनवलेल्या लघु मंदिराला तोडून त्या ठिकाणी खड्डा तयार केला, पण श्रद्धाळू भक्त तिथेच येऊन खड्ड्याची पूजा करत असत। 12 अमेठीचे राजा गुरुदत्त सिंह आणि पिपराचे राजकुमार सिंह यांनी नवाब सादत अली याच्यासोबत श्रीराम मंदिरासाठी संघर्ष चालूच ठेवला। हिंदूंच्या लागोपाठ हमल्यांनी त्रस्त होऊन नवाबाने पूजा आणि नमाज दोन्ही गोष्टींसाठी अनुमती दिली। 13 भारत स्वतंत्र होण्यापूर्वी एक इंग्रज शिपाई अब्दुल बरकत याने फैजाबाद जिल्हाधीश के नायर यांच्यासमोर कबुली दिली होती की ते 22-23 डिसेंबर 1941च्या रात्री 2 वाजता मस्जिदमध्ये हलकासा प्रकाश पाहिला, जो नंतर सोनेरी दिसू लागला। त्यानंतर कुरळ्या केसांच्या 4 ते 5 वर्षांच्या एका सुंदर छोट्या बालकाला पाहून तो थक्क झाला। त्यानंतर थोड्या वेळाने त्याने पाहिले की मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आहे आणि मस्जिदमध्ये हिंदूंचा समुदाय सिंहासनावर मूर्ती ठेवून पूजा करत आहे। 14 त्यानंतर श्रीराम मंदिर आंदोलनाच्या दरम्यान मुलायम सिंह यादव यांनी वक्तव्य केले होते की विवादित ढांचों पर परिंदा भी पर नहीं मार सकता। असे विधान केल्यानंतर 30,000 पेक्षा जास्त सुरक्षा रक्षक अयोध्येमध्ये तैनात केले गेले, पण कलकत्त्याच्या कोठारी बंधूंनी मुलायम सिंहच्या या वाक्याची हवाच काढून टाकली। 23 वर्षांचे रामकुमार कोठारी व 20 वर्षांचे शरद कोठारी हे राम मंदिराप्रती इतके समर्पित होते की 200 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पायीच केला होता, कारण त्यावेळी अयोध्येला पोहोचणारी सर्व वाहतुकीची साधने बंद केले होते। 30 ऑक्टोबर 1990ला विवादित अवशेषांवर चढणारा पहिला युवक शरद कोठारी हा होता। त्यानंतर मोठा भाऊ रामकुमार कोठारीही अवशेषांवर चढला आणि त्यांनी भगवा ध्वज फडकवला। 15 श्रीराम मंदिराच्या बाजूने सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर अयोध्या आणि आसपासच्या 105 गावातील सूर्यवंशी क्षत्रिय परिवारांनी 500 वर्षांनंतर डोक्यावर पगडी आणि पायामध्ये चामड्याच्या चपला घालून आपला प्रण पूर्ण केला। त्यांच्या पूर्वजांनी 16व्या शतकामध्ये मंदिर वाचवण्यासाठी मुघलांशी युद्ध केले होते, पण ते युद्धामध्ये हारले होते। माहितीनुसार ठाकूर गजसिंह यांच्या नेतृत्वाखाली मुघलांसोबत युद्ध झाले होते। या युद्धात ठाकूर गजसिंह हारले होते। हारल्यानंतर ठाकूर गजसिंह यांनी जोपर्यंत श्रीराम मंदिरावर ताबा मिळवत नाही तोपर्यंत पगडी आणि चपला न घालण्याची प्रतिज्ञा केली होती। त्यांच्या याच प्रतिज्ञेचे पालन त्यांच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांनीही केले। 16 श्रीराम मंदिर जन्मभूमीसाठी हिंदू समाजाने 78 युद्ध लढले, ज्यामध्ये 3,50,000पेक्षा जास्त हिंदू वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। 17 असे सांगण्यात येते की बाबरच्या काळामध्ये 5 धर्मयुद्ध, हुमायूच्या काळामध्ये 10, अकबरच्या काळामध्ये 20, औरंगजेबाच्या काळामध्ये 30, नवाब सादत अलीच्या काळामध्ये 5, नसरुद्दीन हैदरच्या काळामध्ये 3, वाजिद अलीच्या काळामध्ये 2, इंग्रजांच्या काळामध्ये 2 आणि पूर्व प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या काळामध्ये 1 धर्मयुद्ध लढले गेले। 18 5 ऑगस्ट 2020 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिरासाठी
शिलान्यास केला होता। याच सोबत भव्य श्रीराम मंदिराच्या पायाबांधणीची वीट ठेवली गेली। 500 वर्षापासूनच्या हिंदू समाजाच्या सतत संघर्षानंतर आज अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर उभारले गेले। मंदिराची उंची 161 फूट आहे। मंदिराच्या फक्त पाया उभारणीमध्येच 2 लाख विटा लावण्यात आल्या आहेत। त्यावर श्रीरामांचे नाव कोरण्यात आले आहे। पायऱ्यांची उंची 16 फूट आहे। मंदिर हे 360 पिलरवर उभे आहे। यामध्ये गर्भगृह, कुदू मंडप, नृत्य मंडप आणि रंगमंडप बनवले गेले आहेत। अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी म्हणजे 500 वर्षांपासून हिंदू शूरवीरांनी श्रीराम जन्मभूमीसाठी दिलेल्या लढ्याला आलेले मोठे यशच आहे। जय श्रीराम। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।